पहिल्या चेंडूवर फटका चांगला आलाय, फील्ड प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळेल. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय रितेशने सुरुवात केलेली आहे. संघाचं कर्णधार पद भूषवतोय. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. आणि पाहूया सुपर 8च्या या मॅच मध्ये तो आपल्या संघाला कशा पद्धतीने लीड करेल. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी रितेश मात्र सज्ज होतोय. समोर मात्र ऋतिक थळे, ज्याला फारसा प्रभाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाडता आला नाहीये, त्याला आता मात्र बॅक ऑन फॉर्म यावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवावी लागेल. यावेळी ऋतिक थळे ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळालाय. स्कोअर लग बाहेर ऋतिक थळेच्या बॅटमधनं आलाय सौंदर्यशाली चौकार. चार षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ऋतिक थळेने त्याचा ब्रँडेड फटका लगावला. या पद्धतीच्या फटक्यासाठी तो ओळखला जातो. स्वीपचा एक नजाकत भरा फटका, देखना स्ट्रोक, स्कोअरबोर्ड वरती 5 धावा. रितेश मात्र सज्ज होतोय पुढला चेंडू घेऊन. यावेळी फुटवर्कचा वापर केला होता. सिंगल आपण पाहतोय, अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतले. चिकी सिंगल ऋषी राऊतला आपण पाहतोय खेळपट्टीवरती, तो मात्र अगदी तेज स्टार पाहायला मिळतोय. अत्यंत वेगाने अत्यंत शितापीने त्याने मात्र ही धाव कंप्लीट केले. षटक क्रमांक पहिला चालू असताना धाव फलकावरती 6 धावा लागल्यात. आता बॅटल इंटरेस्टिंग, आता बॅटल रोमांचक. ऋषी वर्सेस रितेश. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत दुसरी धाव मात्र ते अगदी सहजगत्या कंप्लीट केली जाते. चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने दोन्ही संघ खेळ करत असताना पाहायला मिळतात. अगदी इव्हेंटफुल ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. ओहो, क्या बात है, क्या बात है. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे रितेश मात्रेची. अफलातून वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला होता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कर्णधार या नात्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने तो मात्र आपल्या संघासाठी कामगिरी बजावत असताना पाहायला मिळालंय. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा आपण त्याच टाईपचा फटका पाहतोय. सातत्याने तिसरा फटका असा पाहायला मिळालाय. धाव चोरण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय चित्त्याच्या चपलाईने ही धाव कंप्लीट केले. डेंजर एंडला धावत होता ऋषी राऊत, पण का अफलातून रनिंग त्याने केले. एका षटकाचा खेळ आलाय संपुष्टात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सामना रोमांचकारी होणार. 5 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. ए वॉरियर झिराट 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. कॅप्टन जरा टाइम कडे लक्ष द्यायचं, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये पेनल्टी लागू शकते. 10 ऑन द बूट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या खेळाअंती मात्र आपण पाहतोय 10 धावा धाव फलकावरती आल्यात. ऋषी थोडासा संघर्ष करतोय. डबल सिंगलच्या सहाय्याने तो मात्र मैदानावरती आपली खेळी सजवत असताना पाहायला मिळते. ऋतिक थळे थोडासा आक्रमक अंदाजाने या डावाला प्रारंभ करत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी प्रारंभ पाटील. झिराट गावचा आपण पाहतो आणखीन एक सितारा, नेहमी 100% कमिटमेंट देण्यासाठी ओळखला जाणारा. पाहूया प्रारंभ पाटील मैदानावरती आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. प्रारंभ पाटील बद्दल बोलायचं आहे तर दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणतो सर्व परिचित आहे आणि फिनिशर ही त्याची ओळख आहे. पण आज मात्र संघाचे हित ओळखून तो मात्र पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीला आला. पाहूया पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कशा पद्धतीने प्रारंभ पाटील गोलंदाजी करेल. पिटूचं षटक. समोर ऋतिक थळे राईट मोर द विकेटने. ओहो, आज मात्र ऋतिक वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्कोअरला क्लिअर करणारा शानदार फटका.
ऋतिक थळे पटाईत आहे आणि त्याच्या बॅटमधनं आज मात्र ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतात. किंबहुना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत असताना ऋतिक थळे पाहायला मिळतोय. सलग दुसरा चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. मागील षटकामध्ये सुद्धा त्याने असाच चौकार लगावला होता. प्रारंभ पाटीलचा मात्र या चौकाराने त्याने स्वागत केले. स्वाग से करेंगे स्वागत असं तो मात्र सांगत असताना ऋतिकचा हल्ला बोल मैदानावरती चालू आहे. 5 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे निर्धारित 5 षटकांच्या या मॅच मध्ये फायटिंग टोटल पर्यंत मजल मारणं फलंदाजी करणाऱ्या संघाला गरजेचं आहे. व्हॉलेंटियर सागर पाटील याला विनंती असणार आहे. आपण कपिल ठाकूर यांच्याशी संपर्क करायचा आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. पाहूया, थोडासा क्रुशियल डिसिजन आहे, त्यामुळे थोडासा टाइम लागतोय, पण अगदी फेअर डिसिजन तुमच्यापर्यंत थोड्या वेळात येईल. खारेपाट चॅम्पियन लीग आपण पाहतोय. वैशिष्ट्यपूर्ण आयोजनाने सजलेली ही स्पर्धा गिरीजी म्हात्रे आणि केतन पाटील यांनी खऱ्या अर्थानं करून दाखवलं असं म्हणावं लागेल. कारण सीझनच्या सुरुवातीलाच एवढी मोठी स्पर्धा अलिबाग क्रिकेटमध्ये कधीच झाली नव्हती, पण येथे मात्र अगदी प्रोफेशनल आणि व्यावसायिक दर्जाचा टच असलेली स्पर्धा या दोन्ही व्यक्तिमत्वाने करून दाखवले. अत्यंत बहरदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला मिळालं. नो चेंडू आहे असा पंचांचा इशारा आलाय आणि या आयोजनामध्ये गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांना मोलाची साथ लाभली. ती म्हणजे विनोद पाटील आणि त्यांच्या पूर्णपणे बीसीसी 3 या संघाची. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. तेच बोलते हो. नो प्लस 4 धावा. 15 ऑन द बोट. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रारंभ पाटील गोलंदाजी करतोय. फ्री हिट आहे, फ्री हिट ऑन आहे. पाहूया प्रारंभ पाटील आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओ यावेळी अप्रतिम स्ट्रोक, लॉंग ऑफ क्लिअर करणारा शानदार शोभिवंत चौकार. एकोणीस धावा. मैदानावरती झंझावाती फलंदाजी. ऋतिक थळ्याने मात्र कमाल केले. प्रारंभ पाटीलवरती तो अटॅक करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनदिकपणे बिनधास्तपणे तो मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय. ऑफ लादून फलंदाजी. कुरटुंगी या पंचायतीचे सरपंच सुरेश सर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आणि मी आयोजकांना विनंती करतोय त्यांचं स्वागत करायचं आहे. मैदानाकडे पुन्हा एकदा 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओहो, ही ताकद आहे, ही ताकद आहे. प्रारंभ पाटीलचा पलटवार पाहायला मिळतोय. प्रारंभकडे सुद्धा खूप चांगला व्हॅरिएशन आहे आणि तो सुद्धा अगदी अफलातून चेंडू टाकत असताना पाहायला मिळतोय. बॅक ऑन ट्रॅक तो आलाय आणि त्याच्याकडून संघाला याच पद्धतीच्या कामगिरीची अपेक्षा सुद्धा आहे. 19 धावा स्कोर बोर्ड वरती.
यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होणार का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि अगदी सहज साधा सोपा झेल येथे मात्र ड्रॉप केलाय. सुपर 8ला अशा पद्धतीच्या चुका तुम्हाला खूप महागात पडू शकतात. स्कोर बोर्ड वरती 20 धावा लागल्यात. सामना आपण पाहतो अगदी गरम झालेला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये अत्यंत चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. ऋषी राऊताला बॅटिंगला थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. 4 चेंडूमध्ये केवळ 5च धावा त्याने खेळल्यात आणि कालच्या सामन्यापासून आपण पाहतोय थोडासा आपल्या स्वभावाविरुद्ध तो कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. प्रारंभ पाटील, यावेळी मिस टाइम आहे, कॅच होईल का? रितेश मात्रे आलाय आणि रितेश कॅच सोडेल तो, कॅच सोडेल तो रितेश कसला. रितेशला टिपलाय, शानदार झेल. बघा, खेळाचे जी तुम्हाला मर्यादा दिलेली आहे ती संपत आलेली आहे, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची दक्षता घ्यायची आहे. मोठा मासा गळायला लागलाय आणि ए वॉरियर संघाने त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. पण आपण पाहतो 1 डाऊनला सुपरस्टार फलंदाज दिघोडी गावाला बिलॉंग करणारा करंजादेवी मातोळी संघाचा कॅप्टन, ज्याने मात्र कालच्या मॅच मध्ये दमदार फलंदाजी केली होती, असा पिंट्या पाटील गेलाय. अलिबाग तालुक्यातील एक विस्फोटक खेळाडू म्हणून या फलंदाजाकडे पाहिलं जातं. प्रारंभाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्याने खूप धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं. सन्माननीय किशोर पाटील सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच सर. ओव्हर यू सर. प्रितेश. सुंदर गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. सिंगल येते. धावफलकावरती 21 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रारंभने 9 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर त्याने जो कमबॅक केलाय ना तो वाखाणण्याजोग्या आहे. प्रारंभची गोलंदाजी मैदानावरती रंग भरते. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. एका चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 1 टू गो. ए वॉरियर झिराड आणि करंजादेवी मातोळी या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना मैदानावरती. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वीप खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक, सिंगल मिळते. 2 षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. धावफलकावरती 22 धावा, 11ची धावगती पाहायला मिळते करंजादेवी मातोळी या संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. करंज रन रेट पाहिला तर तो 11चा पाहायला मिळतोय आणि याच अंदाजाने गेले पुढे तर कमीत कमी 55 ते 60 धावा ते करू शकतील. पाहूया पुढील 3 षटकांचा खेळ कशा पद्धतीने असेल, किंबहुना पुढील 3 षटकांमध्ये कशा पद्धतीचा सिनारिओ पाहायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक आहे, त्याला मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. नेक्स्ट जे 2 संघ आहेत, जे 2 कॅप्टन आहेत, त्यांनी आत्ताच रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी मात्र पाहायला मिळतोय टीम कॅप्टन रितेश मात्रे. ऋतिक थळेची शानदार फलंदाजी आपण पाहतोय. त्याला ड्रिंक्स ब्रेक. प्रितेश आहे, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ड्रिंक्स ब्रेक आहे, तोपर्यंत आपण मान्यवरांचा मानसन्मान करूयात. खुरकुंडी कौटुंबी पंचायतीचे सरपंच सन्माननीय सुरेश सर इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. मी सन्माननीय नरोत्तम काकांना विनंती करतोय, BCC तिनविरा संघाचे अध्यक्ष, त्यांना मी विनंती करतोय की तुम्ही मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. आज खरं तर संडे आहे आणि त्या दिवसामध्ये सर्वांना सुट्टी असते आणि आरामात पद्धतीने नॉकआउटचे मुकाबले पाहण्यासाठी आलेले मान्यवर आणि त्यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी सहर्ष शाब्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय. थँक्यू सो मच कपिल. 22 धावा आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय.
षटक क्रमांक 3 रितेश मात्रेच्या हाती कर्णधाराने चेंडू दिलाय. तो पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चतुर चलाक असा हा गोलंदाज समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे रीड करत असतो आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड करतो. यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर, पण चेंडू अगदी योग्य स्पॉटवरती पाहायला मिळाला. स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळते. रितेश मात्रेची ही खासियत आहे, त्याच्याकडे समोरच्या फलंदाजाला रीड करण्याची कपॅसिटी आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती गोलंदाजी होत असताना चांगला चेंडू पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल या षटकातील. सन्माननीय आदरणीय सुरेशजी गजने यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. मी आमचे प्रमुख अतिथी किंवा प्रमुख या स्पर्धेचे जनक आहेत त्यांना मी विनंती करतोय की साहेबांच्या स्वागतासाठी आणि त्यांना मुख्य मंचावर तुम्ही घेऊन यायचं आहे. सर, तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 पर्व पहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजचा हा तुमची आणि तुमचा हा सहवास, तुमची उपस्थिती या स्पर्धेसाठी फार मोलाची राहणार आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आल्याबद्दल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स प्रितेश पाटील. मैदानावरती आपण पाहतोय झिराटची गोलंदाजीमधील तोप धडाडताना पाहायला मिळते. स्पीड गन रितेश मात्र आपण पाहतोय ऋतिकला पूर्णपणे जखडून ठेवतोय. फटका फसलाय, कॅच होईल का? राजकुमार अगदी वेगाने चेंडू मागे गेलाय, त्याने टिपलाय, ऑलमोस्ट टिपला होता असं वाटलं की कॅच झालाय, पण अगदी लास्ट मुमेंटला त्याच्या हातून झेल निसटलाय. 23 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रितेश मात्रेला आपण पाहतोय मैदानावरती कॅप्टन या नात्याने खेळी करत असताना सुंदर गोलंदाजी करतोय, दैदीप्यमान गोलंदाजी करतोय. सुरुवात अशी वाटली होती की अगदी आक्रमक झाले, पण त्यानंतर अचानकपणे प्रारंभ पाटीलने केलेली सुंदर गोलंदाजी आणि त्याला रितेशने या षटकामध्ये दिलेली साथ यामुळे कुठेतरी आता बॅकफुटवरती पाहायला मिळतोय कर्णदेवी मातोळी संघ. पहिल्या 2 षटकांमध्ये कर्णदेवी मातोळी संघ थोड्याशा सुस्थितीमध्ये होता, पण या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय रितेशची भेदकता पाहायला मिळते, रितेशची आक्रमकता पाहायला मिळते. आपल्या गोलंदाजीमधील प्रभावी असतं अगदी चांगल्या पद्धतीने तो मात्र मैदानावरती एक्झिक्यूट करतोय. हा चेंडू आपण पाहतोय उजव्या यस्ती बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू करण्याचा प्रयत्न आणि ICCचा क्रिकेट लॉ क्रमांक 22 येथे मात्र लावलाय. संघाची धावसंख्या 24 धाव पाहायला मिळते, जिथे षटक क्रमांक 3 चालू आहे. नेक्स्ट बॉल रितेश मात्रे याचा. ओहो, यावेळी आडवा बॅटने पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. कौतुक करावं लागेल रितेश मात्रेचं. काय दर्जेदार भन्नाट गोलंदाजी केले. गोलंदाजीमध्ये असलेला आपला क्लास दाखवून देतोय, गोलंदाजीमध्ये असलेली गुणवत्ता दाखवून देतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रितेश मात्रेद्वारे आपण अद्यापर्यंत पाहतोय. यावेळी फटका प्रॉपर, चेंडू सीमा रेषे बाहेर. पिंट्या पाटीलच्या बॅटमधनं एअर स्ट्राईक. माननीय मोहोपाडा रसायनीचे विद्यमान सरपंच वैभवजी झिंगे आणि त्यांची संपूर्ण टीम इथे आलेली आहे. तर प्रथमतः मी आयोजकांना विनंती करतोय की वैभवजी झिंगे यांचं तुम्ही स्वागत करायचं आहे. आज मोहोपाडा रसायनी विभागातून आपल्या अलिबाग तालुक्यातील एक अग्रनामांकित ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती अर्थातच खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 मध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल, या आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आयोजकांच्याकडून त्यांचा मानसन्मान होत असताना प्रेमाची मायेची उबदार शाल, ज्यामध्ये प्रेम आपुलकी हे सर्व काही दडलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा इथे मानसन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर इथे आल्याबद्दल. नो बॉलचा रिव्ह्यू घेतला जाते, डिसिजन पेंडिंग आहे, तोपर्यंत आपण मान्यवरांचा मानसन्मान करूयात. जे या स्पर्धेचे ऑफिशियल सॉन्ग आहे खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025चं, जे ज्यांनी गायलंय, ज्यांच्या आवाजातून तुम्ही ऐकलंय, त्या अर्थातच सूरज कोंडिलकर सर इथे आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या कलाकारासाठी. सुंदर आवाज आणि मंत्रमुग्ध करणारं असं गाणं त्यांनी गायल्याबद्दल आयोजकांकडून त्यांचा मानसन्मान केला जातोय.
सो मॅच लगेच चालू करा, खूप डिले होतोय. रितेश म्हात्रे, ए वॉरियर्स जिराट. ऑलरेडी आपण उशिराने चालतोय, सो प्लीज कोऑपरेट कराल. ओमकार, प्रारंभ आणि रितेश. सन्माननीय संदीप चव्हाण, मोहपाडा रसायनी, वैभवजींचे सहकारी, त्यांचा सुद्धा आपण इथे मान सन्मान करणार आहोत. सो आयोजकांना मी विनंती करतोय की या मान्यवरांचा तुम्ही मान सन्मान करायचा आहे. 30 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती संपुष्टात आलाय. 10 धावांची सरासरी पाहायला मिळते. रितेश म्हात्रेने अत्यंत अफलातून षटक टाकलं, त्यामुळे आता कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळतोय करंजादेवी मातोळी संघ. त्याला सुद्धा कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक 14 आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय शंतनू गजने. पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. युवा गोलंदाज आहे ए वॉरियर्स जिराट या संघासाठी. तो मात्र पाहूयात कशा पद्धतीने आपला खेळ, आपला परफॉर्मन्स सादर करेल. 10 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी करत असताना पाहायला मिळतोय ऋतिक थळे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आहे शिल्लक आणि या 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी 60 धावा तर कराव्याच लागतील, तर आणि तरच एक मोठी धावसंख्या येथे उभारली जाईल. शंतनू गजने सज्ज होतो आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती. रॅटम ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू आपण पाहतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा. डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजरस होऊ शकलं असतं, पण येथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाला नाहीये. सिंगल मात्र अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केले. 31 धावा फलकावरती आल्यात. शंतनू गजने चांगल्या पद्धतीने या डावाला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रेच थोडं थांबवतोय. सन्माननीय मान्यवर सुरेशजी गजने हे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्या हस्ते होत असताना मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सुरेशजी गजने यांचा यथोचित मानसन्मान होत असताना ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच कपिल. ए वॉरियर जिराट संघाने गोलंदाजीमध्ये केलेला कमबॅक वाखाणण्याजोगं आहे. फलंदाजांना पूर्णतः चखडून त्याने ठेवले. पिंट्या पाटीलला येथे चमक दाखवावी लागेल आणि पिंट्या पाटीलच्या बॅटमधनं लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा शानदार शाही शोभिवंत षटकार. पिंट्या पाटीलकडे आहे आणि नेहमी तो याच पद्धतीच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. मोक्याच्या क्षणी षटकार लगावलाय आणि अशाच पद्धतीच्या फलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता मातोळी संघाला आहे. नेक्स्ट बॉल शंतनू याचा. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आला आणि त्याने मात्र चांगला अटेम्प्ट केलाय कारण अगदी लॉंग चेस होतं. सन्माननीय मुख्य मंचावर कपिलजी ठाकूर हे सुद्धा इथे आलेले आहेत. यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 39 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पिंट्या पाटीलची बॅट आता मात्र बोलत असताना पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं स्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. शंतनू गजनेवरती तो मात्र आक्रमण करतोय. षटक क्रमांक 14 चालू आहे. अत्यंत महत्वाचं षटक दोन्ही संघांसाठी. यानंतर सुद्धा आपण पाहतोय एक मोठा सामना पाहायला मिळेल, जेथे अक्षय पाटील मोण्याचा एमटी वॉरियर्स लेबी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट सिद्धू पाटील याचा एके वॉरियर्स परुटपाडा संघ, या 2 संघादरम्यान द्वंद्व लागणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने आता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळी मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने प्रतिकार केलाय. रितेशला चकवून 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी वेलकम फॉर टीम करंजादेवी मातोळी.
आणि तो टाइम ओव्हर झालेला आहे. सो नेक्स्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये घ्यायचा आहे. विनोद पाटील सर नोंद घ्यायची आहे याची. सागर पाटील टॉप गिअर मध्ये बॅटिंग सन्माननीय करतोय. विशाल सर सुद्धा इथे आलेले, त्यांचा सुद्धा इथे मानसन्मान होत असताना आपण पाहतोय. विकेटचं पतन झालेलं आहे. रोशन लवटे सर इथे आलेले आहेत. सॉरी फॉर द मिस्टेक सर. आणि फलंदाज इथे बाद झालेत. मैदानावर ओमकार राणेने कॅच पकडलेली आहे. पिंट्या बाद झालेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रितेश पाटील. मैदानावरती सेटल झालेला 30 स्थावर झालेला खेळाडू पिंट्या पाटील संघाचा कर्णधार मात्र अगदी मुक्काच्या क्षणी बाद झालाय. मोठा धक्का असू शकतो हा करंदळी मातोळी संघाला. नवीन खेळाडू मनीष मोकल मैदानावरती चाललाय. मनीष बद्दल बोलायचं तर मागील 3 ते 4 वर्षांमध्ये मनीषने स्वतःला फलंदाजीमध्ये अधिक प्रगल्भ केले. पहिला मनीष मोकल केवळ बॉलर म्हणून ओळखला जायचा, पण हल्ली मात्र तो बॅट्समन म्हणून सुद्धा ओळखला जातो. पाहूया आता स्लॉगर मध्ये मनीष मोकल कशा पद्धतीने फलंदाजी करेल, जेथे त्याचा संघ अडचणीमध्ये आहे, ट्रबल मध्ये आहे. मनीष मोकलला इथे तारणहाराची संकटमोचकाची भूमिका बजवावी लागेल. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ ना आहे शिल्लक. शंतनू गजनेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना त्याने मात्र अगदी धारदार गोलंदाजी केलेली आहे. ए वॉरियर विराट संघाने कमबॅक केले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शंतनू गजनेची गोलंदाजी सुद्धा अत्यंत अफलातून पाहायला मिळाली. एक षटकार त्याने जरूर खाल्ला होता, पण त्यानंतर मात्र एकही मोठा फटका त्याने मारू दिला नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील. मनीष मोकल गेल्या गेल्या उडवतोय चेंडूला थेट राजकुमारच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड विकेट इन अ रो. केल्यात. एक म्हणजे पिंट्या पाटील आणि लगेच दुसऱ्या चेंडूवरती मनीष मोकल. हा प्रीमियर लीगचा फॉर्मॅट आहे आणि प्रीमियर लीग ज्यावेळी असते ना त्यावेळी हे चित्र पाहायला मिळत असतं. एकीकडे ए वॉरियर विराट संघ खेळतोय. सन्माननीय किशोर पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान होत आहे. सन्माननीय सुरेशजी गजने यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच सर. इतकी मोलाची मदत तुम्ही केल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये वळतोय जिथे प्रितेश पाटील आपला वेट करतायत. ए वॉरियर विराट संघ मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आणि प्रीमियर लीग फॉर्मॅट असल्या कारणाने त्यांच्याच विरोधात विराटचा खेळाडू समीर थळे आता गेलाय. समीर थळे पॉवर हिटर म्हणून ओळखला जातो. पाहूया तो कशा पद्धतीने खेळ करेल. खेळपट्टीवर एक बाजू लावून तग धरत मात्र ऋतिक थळे खेळी करताना पाहायला मिळतो. अगदी सलामीला तो गेला होता. डबल सिंगलचा आधार घेत त्याने मात्र आपली खेळी सजवलेली पाहायला मिळते. पण आता अंतिम षटकामध्ये आवश्यकता आहे चौफेर फटकेबाजीची. अंतिम षटकामध्ये आवश्यकता आहे फटक्यांच्या आतिषबाजीची. आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये सर्वेश कवळे आवाज गावाला बिलॉंग करणारा खेळाडू कशा पद्धतीने ए वॉरियर विराट संघासाठी खेळ करेल. कारण सर्वेश कवळेबद्दल बोलायचं तर तो पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे, पण मात्र इथे त्याला आता अंतिम षटकाची जबाबदारी दिलेली आहे. याच दरम्यान मी विनंती करतो AK वॉरियर्स परुटपाडा संघाचा कॅप्टन सिद्धू पाटील आणि MD वॉरियर्स लेबी संघाचा कॅप्टन अक्षय पाटील मुन्या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय त्वरित. सर्वेश कवळे आवाज गावचा चमचमता सितारा. पाहूया गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी करेल. ऋतिक थळेची गोलंदाजी. चल थोडी मॅच मध्ये स्पीडअप करायचं आहे. विनोद पाटील सर खूप जास्त टाइमपास होतोय. एक एक्स्ट्रा प्लेअर घेतलाय का आतमध्ये? ओके. अंतिम षटक स्लॉग ओव्हर. सर्वेश कवळे सज्ज होतो आपल्या ट्रॅक वरती. ओ पहिला चेंडूवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या चेंडूवरती त्रिपळाचित केले. फलंदाज ऋतिक थळे जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो. सलग तिसऱ्या चेंडूवरती तिसरी विकेट.
चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये असताना अचानकपणे अनपेक्षितपणे मदळी फळी कोसळलेली पाहायला मिळते. एका मागोमाग एक फलंदाज पावल्यांमध्ये तंबूत परततात. कोणताही खेळाडू खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीये, जबाबदारी खांद्यावर घेत नाहीयेत. इथे मात्र एका खेळाडूला शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी करायला लागेल. रितेश मात्रेचं षटक खऱ्या अर्थानं गेम चेंजर ओव्हर होती, कारण त्या षटकामध्ये त्याने अगदी टिचून मारा केला, धावा कमी खर्च केल्या, त्यातून दबाव वाढला, प्रेशर वाढलं, दडपण वाढलं आणि त्या दडपणाखाली सध्या पाहायला मिळतोय करंजादेवी मातोळी संघ. त्यांना आता मात्र दिमागदार पुनरागमन करावं लागेल. सर्वेश कवळेने मात्र सुरुवात अत्यंत दर्जेदार केलेली आहे. ओम सर्वेश कवळे नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. आदित्य गिजम सासवणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि नेहमीच मैदानावरती ज्यावेळी तो जातो त्यावेळी आक्रमकता त्याच्या बाळपणा पाहायला मिळत असते. पाहूया आज संघाला गरज असताना आपल्या आक्रमकतेचा जलवा आदित्य गिजम दाखवणार का? सर्वेश कवळेचा नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू फेस करत असताना चांगला फटका लगावलाय. मिड विकेट रिजनला फील्ड प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते, मोठे फटके येत नाहीयेत, दबाव वाढलाय, दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आता मात्र पाहायला मिळते मातोळी संघाविरुद्ध. मातोळी संघावरती त्यांना आता मात्र चार्ज व्हावं लागेल. आता अटॅक शिवाय अन्य कोणताही ऑप्शन त्यांच्याकडे नाहीये. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव असं म्हटलं जातं. ती आक्रमकता मैदानावरती दाखवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. समीर थळे पॉवर हिटर आता ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. झिराटचाच खेळाडू आज मात्र झिराटच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय आणि पाहूया तो आपल्या गावाच्या विरुद्ध खेळत असताना कशा पद्धतीने फलंदाजी करेल. त्याच्याकडे ती कपॅसिटी आहे, सिक्स हिटिंग ॲबिलिटी आहे, क्षमता आहे आणि त्याला आपल्या क्षमतेनुसार खेळ मात्र मैदानावरती सादर करावा लागेल. 44 वर 4 अशी स्थिती. समीर तळे गेल्या चेंडूला ठोकतोय. काऊ कॉर्नर बॉलच्या बाहेर समीरच्या बॅटमधनं आलाय अस्मानी सुलतानी षटकार. षटकारांनिशी मात्र आपण पाहतोय धावांचा अर्धशतक कंप्लीट केले. 50 अप ऑन दी बुट. समीर थळे जर आपण पाहिला तर जास्त प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये नसतो, पण या खेळाडूकडे टॅलेंट अगदी भरभरून आहे. कोणत्याही क्षणी तो आक्रमक होऊ शकतो. गेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आपले इरादे पूर्णपणे जाहीर केलं. स्लॉग मध्ये अशाच पद्धतीने फलंदाजी होणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग बाय समीर थळे. सर्वेश कवळेवरती हल्ला बोल त्याने केलाय. यावेळी फटका फसलाय. ओमकार पाटीलने चांगला जल टिपलाय. समीर तळे सुद्धा जाईल बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन. बिग ब्लो. एक तगडी ताकद करंजादेवी मातोळी संघाकडे होती, पण त्यांच्या फलंदाजांनी सपसेल निराशा केली असं म्हणावं लागेल. सुरुवात चांगली मिळाली होती, फॅब्युलस स्टार्ट त्यांच्याकडून पाहायला मिळाला, पण त्यानंतर मात्र फलंदाज एका मागोमाग एक डगआउट मध्ये परतलेत आणि आता मात्र दबावाचं वातावरण त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि फलंदाजी करण्यासाठी बागतांडा गावचा खेळाडू पाहायला मिळतोय हार्ड हिटर भावेश केळुसकर. पाहूया तो मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करेल. त्या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भावेशला संधी मिळाली नाहीये, पण यावेळी भावेशला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं मात्र मैदानावरती करून दाखवावं लागेल. पाहूया तो मैदानावरती काही किमया करतोय का. सर्वेश कवळे सुद्धा आपण पाहतोय भन्नाड भेदक गोलंदाजी करतोय. ओहो, तो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजाला चकवा देणारा चेंडू. आणखीन एक खेळाडू तंबूमध्ये परत. ब्रिलियंट बॉलिंग बाय सर्वेश कवळे.
वॉरियर्स परुटपाडा आणि एमडी वॉरियर्स लेबी. चला कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं इमिजिएटली. अक्षय पाटील, मोने आणि सिद्धू पाटील. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिल्या सत्रातील अखेरचा चेंडू. फक्त 50 धावा स्कोअरबोर्ड वरती. आदित्य गिजम स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी लांबून दूरवरून लपडून मारलाय. राजेश तेथे तैनात आहे. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट. थ्रो जसा पाहिजे होता तसा आला नाहीये, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा सहजगत्या कंप्लीट केले. 52 धावा धाव फलकावर लागल्यात आणि विजयासाठी 53 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पाहूया सुपर 8चा पहिला सामना कोणता संघ जिंकणार याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातोय आमच्या सहकारी मित्र कपिलजी ठाकूर यांच्याकडे. चला दोन्ही संघांचे संघनायक, चला लगेच टॉससाठी या. मी विनंती करतोय मान्यवर सन्माननीय गजने साहेब यांना, सुरेशजी गजने, सन्माननीय सुरेशजी गजने यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. AK वॉरियर्स परुपाडा विरुद्ध MD वॉरियर्स लेबी या दोन संघांमध्ये सुपर 8 मधला हा दुसरा सामना रंगणार आहे. आज मात्र सर्व सामने आपण नॉकआउटचे सामने पाहणार आहोत. एक चांगल्या लढती आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय मान्यवर सुरेशजी गजने साहेब यांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. हेड इज अ कॉल. हेड. प्रथम निर्णय कोणता असेल? फील्डिंग फर्स्ट. चला आपण मॅचला खूप उशीर होतोय त्यामुळे जास्त काही विचारत नाही आहेत. कुठेही जाऊ नका, ड्रीम्स क्रिकेटवरती जोडलेले राहा. यानंतर आपल्याला MD वॉरियर्स लेबी विरुद्ध AK वॉरियर्स परुपाडा या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा dreamscricket.in. धन्यवाद. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. त्रेपन्न झालेले आहेत ना? 52 झालेले आहेत. 53 जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले जे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. खारेपाट चॅम्पियन्स लीग सीझन फर्स्ट फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. खूप सुंदर टुर्नामेंट आहे. तिनविऱ्याच्या मैदानावर रंगलेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटसाठी चाललेली जगदोजहद आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यामध्ये या स्पर्धेला सर्व खेळाडूंनी, सर्व प्रेक्षकांनी उचलून धरलंय. कारण का, या स्पर्धेचा स्टँडर्ड, या स्पर्धेमध्ये स्टार्ट ऑफ द सीझन सर्व खेळाडूंना एक प्रीमियर लीग खेळण्याचा एक अनुभव मिळणार आहे. सो डेफिनेटली आपण स्कोर कार्डकडे जाऊया, जिथे 30 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता असणार आहे AA वॉरियर्स चिराड संघाला. तर मी विनंती करतोय AA वॉरियर्स प्लीज कोऑपरेट कराल. पंचांना सुद्धा विनंती करतोय की लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. थँक्यू सो मच. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. आज रविवारचा दिवस आहे, संकष्टीचा दिवस आहे, त्यामुळे पार्टीज मैदानाच्या बाहेर थोड्याशा कमी पाहायला मिळतील. बऱ्याच जणांचे उपवास असतात. आज गणरायाला वंदन करून, भारतीय जवानांना मानाचा सलाम करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई वडिलांच्या चरणी मानाचा मुजरा करून आपण या मैदानाकडे जाऊयात.
30 बॉल 53 धावा की 5 षटकं 53 धावा. दृष्टिकोन तुमचा मॅचकडे बघण्याचा व्ह्यू, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील, त्याचबरोबर मॅच विनर कोण असणार. आणि ही मॅच जिंकली तर 4 पैकी 1 ट्रॉफी निश्चितपणाने मिळणार. त्यामुळे दोनही संघ अगदी घाम पाण्यासारखा वाहवतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाजीमध्ये असलेली धार करंजादेवी म्हात्रोळी संघाला दाखवावी लागेल. त्याचबरोबर अपेक्षित बदल ही काळाची गरज असते. याच अनुषंगाने ए वॉरियर्स चिराड टीमने विकेट ओळखून आपली ओपनिंग पेअर चेंज केलेली आहे. राजकुमार जो की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला करतो, त्याच्यासमोर किंवा त्याच्या साथीने फलंदाजी करणारा ओमकार आपण पाहतोय जो विध्वंसकरित्या आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. पंचांकडून येतोय ग्रीन सिग्नल. 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर तुम्हाला हँडल करायचे आहेत. युअर टाइम स्टार्ट नाव. पहिला बॉल खूप जास्त बाहेर आहे की नाही यावर चर्चा केली जाते. थोडासा पाय बाहेर होता असं पंचाने सांगितलंय. इट्स अ गुड बॉल, इट्स अ व्हेरी गुड बॉल. कारण ज्या वेळेला फलंदाजाचा फुटवर्क पाहिला थोडासा बाहेरच्या दिशेला किंवा आउटस्टम्पच्या बाहेर थोडासा पाय पंचांना आढळला, त्यानंतर पंचांनी सांगितलं की वाईड लाईन नाही, वाईड लाईन जी आहे ती गाईडलाईन होते. खूप सुंदर रूल अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ वाईड बॉल. खूप सुंदर माहोल आज बनलेला आहे. रविवारचा दिवस आहे, फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. पुढील बॉल मनीष मोकलने टाकलेला हा रडार मधला बॉल. एअर स्ट्राईक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाखेबंद प्रहार, मसालेदार षटकार. पाटील BCC तिनविरा संघाचे ज्यांनी ग्राउंड आणि पूर्ण विकेटचं जबाबदारी आणि बनवण्याचं काम केलेलं आहे. सागर पाटील तिनविरा ग्राउंड या मैदानावर खूप जास्त त्यांनी मेहनत घेतलेली आहे. विनोद पाटील BCC तिनविरा संघाचे आहेत आणि खूप आयोजनामध्ये त्यांनी मदत केलेली आहे. वळतोय या बॉलकडे. ओहो हो, फुल टॉस बॉल होता पण बाहेरचा होता. कदाचित सोडला असता तर वाईड बॉल मिळाला असता. मागील चेंडूवर आलेला षटकार. त्यानंतर बचावात्मक पद्धतीची पळकुटी गोलंदाजी करत असताना मनीष मोकल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाकडून बिलॉंग करत असताना ज्या वेळेला लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये तितकीशी धार पाहायला मिळत नाही कारण थोडासा इंजोर्ड आहे. बट 100% एफर्ट लावण्याचा प्रयत्न मैदानामध्ये निश्चितपणाने करत असताना यावेळचा सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खेळाय. ऋषी राऊत याने खूप सुंदर फिल्डिंग इथे केलेली आहे. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या एफर्ट्सची, अशा पद्धतीच्या बचावात्मक कामगिरीची जर तुम्ही गोलंदाज असाल, तुमच्याकडे धावा कमी असतील, तुम्ही बॉलिंग करत असाल तर अशा पद्धतीच्या एफर्ट्सची फार गरज असते. त्याचबरोबर आपण पाहतोय सचिन पाटील यांनी आयोजनामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. सन्माननीय नरोत्तम पाटील यांनी संपूर्ण आयोजनामध्ये खूप सारी मेहनत घेतलेली आहे. सन्माननीय नरेंद्र शेडगे असतील, त्याचबरोबर मनस्वी शेडगे हिचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. यावेळचा स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑन. इट्स मॅसिव्ह हिट बाय ओमकार पाटील, मॅन फ्रॉम चिराड. पण जर पाहिला तर 14 या धावसंख्येवर आपण ही धावसंख्या आता पाहायला मिळते. DJ नितेश मात्रे पेजारी, जर तुम्हाला या आपल्या विभागातील DJ मास्टरचं काम आवडलं असेल ना तर निश्चितपणाने या मित्राला, आपल्या भावाला काम देण्याचा प्रयत्न जरूर करा. कारण आपल्या माणसाला आपणच पुढे घेऊन जाऊ शकतो. बॉल फार लकी आहे. एका गोष्टीसाठी इतका अट्टास का तर लकी आहे. सागर पाटील इथे आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण विशेष उल्लेख करूयात की सागर पाटील यांनी तिनविरा ग्राउंड आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जी मेहनत घेतलेली आहे ना त्याच्यासाठी त्याचा विशेष आपण सत्कार करत आहोत.
कुठलीही लाच किंवा आपण म्हणतो ना की मैदानामध्ये पाणी घेऊन जाणं एक लाजिरवाणी गोष्ट असते, पण असं काही नाहीये. प्रत्येक क्रिकेटरने हे काम केलेलं असतं. 14 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. जिंकण्यासाठी 53 धावांचं टार्गेट, त्यामधल्या 14 वाचा करा. टार्गेट तुमच्या समोर. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कट करायचा होता, खूप आपटला होता. शॉर्ट पिच पद्धत डायरेक्ट हिट, कदाचित मिस झाला असता, इथे आउट झाला असता. ओ हो, क्लोज कॉल होता. ज्या अँगलने थ्रो फेकला एकच स्टंप दिसत होता. बचपन में ये बंदा कंचे खेळला है क्या, यावर शंका उपस्थित केल्या जातात. शेवटचा बॉल होता, त्यावर चोरटी धाव घेतले ते. रिस्की रन, रिस्क घ्या. एकतर यामधून तुम्ही हुशार व्हाल, नाहीतर पराभूत व्हाल. पहिल्या षटकाची समाप्ती, 15 धावसंख्या, कोणतीही विकेट नाहीये. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ अर्थातच ए वॉरियर चिराट या मॅच मध्ये थोडंसं डोकं वरती काढताना पाहायला मिळते. विनोद पाटील या व्यक्तीचा सुद्धा आपण विशेष उल्लेख करूया. बीसीसी तिनविरा टीमचे कॅप्टन आहेत आणि बीसीसी तिनविरा संघाचं हे मैदान आणि या मैदानात रंगलेली ही खारीपाट चॅम्पियन्स लीग आणि त्याने घेतलेली ही विशेष मेहनत, त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा विशेष सत्कार आणि मानसन्मान केला जात असताना आपण पाहतोय. इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर आहे. 24 बॉल अँड 38 रन्स नीड टू विन. रिक्वायर रन रेट शुभम थोडासा कमी झालेला आहे. मी नेहमी म्हणतो, वारंवार म्हणतो, सेकंड इनिंग मध्ये गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. जर करंजादेवी म्हात्रोळी संघाने या मॅच मध्ये किंवा या ओव्हर मध्ये विकेट जर घेतली तरच ते मॅच मध्ये जीवित राहू शकतात. अन्यथा समोर असलेला ओमकार किंवा त्याच्या समवेत असलेला राजकुमार त्यात मात्र कोणती कसर सोडणार नाहीये धावा बनवण्यात. सचिन पाटील यांचा सुद्धा विशेष आपण सन्मान करूयात. या आयोजनामध्ये त्यांनी विशेष सहकार्य, विशेष मदत केलेली आहे. त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान आपण करणार आहोत. पंच खूप जास्त डिले होतोय, सो ऑलरेडी आपण उशिराने चालतोय. सो सर्व खेळाडूंनी कोऑपरेट करायला अशी मी अपेक्षा करतोय. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. यावेळचा रिव्हर्स स्वीपचा स्विच अँड स्वीट हिट बाय ओमकार पाटील. प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर पॅक फलंदाजी, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करत असताना ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीचा फॉर्म घेऊन आलेला आहे ना, बॅटवर बॉल आला रे आला की मैदानाच्या बाहेरच गेलाय असं चित्र आपण पाहिलेलं आहे. फुल टॉस मिळाला, वाईड लाईन आणि वाईड सोडून समीरच्या हातातून निसटून शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याला सुद्धा बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार 4 धावा. सुद्धा विशेष आयोजनामध्ये घेतलेली मेहनत आणि या संपूर्ण मंडळाच्या अध्यक्ष सुद्धा, त्यांचा सुद्धा इथे विशेष सन्मान केला जातोय, त्यांचा मान सन्मान केला जातोय. कारण हे गरजेचं आहे ना, ज्यांनी मेहनत घेतली त्यांचा मान सन्मान करणं ही काळाची गरज आहे. धावा खूप झालेल्या आहेत, 26 धावा. ओहो एज लागली, पण पिंट्याने इथे कमालीचे एफर्ट लावले. वाचवाव्या लागतील, कमी आहेत मग वाचवाव्या लागतील. खिशामध्ये असलेले पैसे कमी आहेत किंवा पगार आल्यानंतर FDला 2000 जाणार किंवा 5000 जाणार असे जेव्हा कॅल्क्युलेशन करायला लागतो, त्यानंतर जेव्हा आपल्या खिशामध्ये 2000-3000 उरतात तेव्हा आपल्याला खरं त्या पैशाचं महत्त्व कळत असतं. त्यामुळे धावा कमी आहेत, वाचवाव्या लागतील. कशा पद्धतीने वाचवले जातील. या वेळचा बॉल रडारमध्ये आला, गती कमी होती. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, त्यामुळे भावेश जोपर्यंत चेंडूला फेड करेल, उचलेल, फेकी करेल तोपर्यंत फक्त सिंगल. सन्माननीय नरेंद्र शेडगे यांचा सुद्धा मी विशेष सन्मान करणार आहोत. कारण ज्या वेळेला या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, त्याच वेळेला इन्व्हिटेशन पासून मैदानावर कामगिरी, त्यानंतर सकाळी लवकर यायचं, या सर्व गोष्टींकडे पाहणी करायची, कुठे काय कमी आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम नरेंद्र शेडगे अर्थातच मनस्वी शेडगे यांचे ते वडील आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जात आहेत.
इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. 21 मध्ये 26 ची आवश्यकता. डावखुरा फलंदाज आहे. पॉवर प्लेची दुसरी आणि अंतिम ओव्हर आहे. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. मी डीप स्क्वेअर लेगच म्हणूयात आपण. वाईड इस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर्ड आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे. यावेळचा राजकुमारसाठी हा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता. बॉल लागला कुठे, मारायचा कुठे होता, गेला कुठे, पण धावा आल्यात. हे फार महत्वाचं आहे ए वॉरियर्स जिराट टीमसाठी. मनोज पाटील यांनी इथे यायचं आहे. मनोज पाटील मैदान विकेट बनवण्यासाठी घेतलेलं त्यांनी मेहनत, अपार मेहनत, आणि त्यांचा सुद्धा इथे विशेष सन्मान केला जाणार आहे. आणि या मैदानावर जेव्हा जेव्हा मातीची विकेट लागते तेव्हा तेच बनवतात. वळते पुन्हा एकदा मॅचकडे. सुपला शॉट मारायचा प्रयत्न केला होता, पण बॉल आणि बॅटचा संपर्क चांगला झालेला नाहीये. विकेट किपरने चांगल्या पद्धतीने चेंडूला कव्हर केलं. तोपर्यंत एक धावेची पूर्तता झालेली आहे. 19 चेंडू 21 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीचे इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. हरिश्चंद्र शेडगे यांचा सुद्धा इथे विशेष मानसन्मान होणार आहे. तर मी आयोजकांना विनंती करतोय की त्यांचा सुद्धा विशेष मानसन्मान तुम्ही करून घ्यायचा आहे. 19 21 काय घडेल या इक्वेशनवर. स्टेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. दॅट सुपर सिक्स बाय ओमकार पाटील. मनोज पाटील इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. विकेट जर ही आवडली असेल तर अजूनही तुम्ही विकेटवर जा. कुठेही खड्डा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. संपूर्णपणे मातीची विकेट आहे आणि फलंदाज म्हणतील टन टना टन 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 टारा. पण आज गोलंदाज थोडेसे हावी झालेले आहेत. ज्या पद्धतीने शेणाने त्यावर सारवण केलेलं आहे त्यामुळे बॉल थोडासा ग्रीप करतोय किंवा गोलंदाजीला फायदेशीर साबित होतोय असं आपण म्हणून या. पण नेक्स्ट मॅच इन बिटवीन AK वॉरियर्स परुरपाडा विरुद्ध MD वॉरियर्स लेभी इन ॲक्शन मोहन्या दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उदंड किंवा प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला लाभताना पाहायला मिळणार आहे. मैदानात जेव्हा जेव्हा मोहन्या येतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद त्याला लाभत असतो. अजूनही मॅच मध्ये रंगतता, रोमहर्षकता वाढू शकते, पण कधी जेव्हा बंच मध्ये विकेट येतील तेव्हा. dreamscricket.in चे कौस्तुभ दादा त्यांचा सुद्धा आपण इथे लगेचच मानसन्मान करून घेणार आहोत. राजकुमार लेफ्ट हँड राऊंड द विकेटने. मनीष मोकल हलक्या हाताने चेंडूला अगदी फ्लिक केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येणार. हाच रोल होता. म्हणजे प्रत्येकाचा रोल शुभम डिफाईन असायला पाहिजे की तुम्हाला संघामध्ये का घेतलेला आहे. आता सिच्युएशन वेगळी आहे. विकेट थोडे वेगळ्या पद्धतीने बिहेव करते. त्यामुळे सिंगल डबल्सवर जर खेळणारा खेळाडू कोण असेल तर राजकुमार आहे. मग त्याला स्ट्राईक रोटेट करण्यासाठी आपण पाठवायला पाहिजे. असा डिसिजन ज्या वेळेला प्रारंभ ओमकार आणि रितेश यांच्या गुप्तगूमध्ये झाला त्याच वेळेला आपल्याला समजलं होतं की ओमकार डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करणार, पाहणार नाही कोणता चेंडू कधी कसाही मारेल. 14 धावांची आवश्यकता आहे. ओके, कौस्तुभजींचा इथे सन्मान होत असताना कसा सन्मान पॉइंट बाउंड्री लाईनच्या रिव्हर्स स्वीपने झालाय. अप्रतिम स्ट्रोक ओमकार पाटील यांच्या बॅटमधून. ब्रँडेड फटका आपण पाहिलेला आहे. यावेळचा चेंडू
औपचारिकता बाकी असताना अप्रतिम जोर लावलेला आहे. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिलेली आहे. सुंदर नेत्रदीपक आणि जशास तसं प्रत्युत्तर देणारा हा चेंडू होता. पण प्रत्युत्तर खूप लेट केलं जाते किंवा तुमचं टार्गेट तुम्ही सेट केलं होतं ते थोडंसं कमी होतं. परंतु डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करणारा ओंकार, ज्याने पहिल्या सत्रामध्ये ज्या धावा आल्या नाहीत पण मी बनू कशा पद्धतीने शकतो याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलेलं आहे. 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. तुर्तास आपण DJ नितेश म्हात्रे याचा इथे मानसन्मान करूयात. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. ब्युटिफुल, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, फिनॉमिनल स्ट्रोक बाय ओमकार पाटील. 2 पाहिजे 2. अगदी सुंदरपणे टिपण्याचं त्यांच्याकडून वर्क केलं जात आहे. वा वा वा, रेड टी शर्ट मध्ये असणारे कॅमेरामनना सुंदर वर्क करतायत. म्हणजे बॉल कुठे गेलाय शोधून आणण्याचं काम सुद्धा कदाचित तेच करतील. लाल्या, हो 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 हो, गणेश, विशेष सत्कार आपण इथे घेणार आहोत. ड्रायव्हर केतन पाटील यांचे ड्रायव्हर. 1 धाव घेतली जाते. 1 धाव जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहे आणि 2 ओव्हर बाकी आहेत. विशेष सन्मान आपण सुरेश दादांचा घेणार आहोत. ड्रायव्हर केतन दादांचे सुधीर काकांचा आपण इथे मानसन्मान घेणार आहोत. रात्रंदिवस मेहनत करा, मैदानावर झाडू मारा, मैदानावर आणलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉटल्स योग्य जागी ठेवा, साफसफाई करा. ओमकारचे किती धाव आहे? वैयक्तिक 41 धावसंख्येवर ओमकार खेळते. ओमकार पाटीलची खेळी आवडली असेल ना तर सर्व प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. अप्रतिम खेळी. समीरने टाकलेला हा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवलाय आणि ही मॅच फिनिश केली आहे. अगदी बक्षीस पात्र होणारा पहिला संघ ए वॉरियर्स जिराट ओटीओटीचे. तर म्हणेन ए वॉरियर सारखा असावा. स्टार्टिंग पासना प्रतिस्पर्धी संघावर अगदी दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळाला. ए वॉरियर्स टीमचे स्पॉन्सर त्यांना मी विनंती करतोय की मुख्य मंचावर यायचं आहे. तुमचा सन्माननीय अमोल सुरवसे सरांना मी विनंती करतोय की तुम्ही मुख्य मंचावर यायचं आहे. तुमचा विशेष सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय अमोल सुरवसे, नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, वन साइड हिरो, एक हाती लढाई किंवा ऑलमोस्ट 70 to 80% धावा ज्याने बनवल्या असा ओमकार पाटील ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन केलं जाईल. सौरभ भुरे यांना इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सन्माननीय अभिजित मात्र इथे यायचं आहे.